न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत। आताची बातमी नवी मुंबईहून। JM म्हात्रे 7 मे रोजी भाजपात प्रवेश करणार। शेकाप आणि महाविकास आघाडीवर नाराज असलेले JM म्हात्रे आता भाजपमध्ये जाण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला असून 7 मे रोजी उल्वेनोड येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार आहेत। हा कार्यक्रम स्वर्गवासी जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलाय। यावेळी माजी मंत्री व भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत म्हात्रे आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करतील। या पक्षप्रवेशाआधी म्हात्रे यांनी लोकनेते माननीय खासदार रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याकडनं हिरवा कंदील मिळवल्यावर हा निर्णय घेतल्याचं समजतंय। या पक्षप्रवेश सोहळ्यात JM म्हात्रे बरोबर अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। हॅलो, काय बोलले? भाजपमध्ये 7 मे रोजी जात आहे पक्षप्रवेशाला कोण कोण उपस्थित राहणार, किती नगरसेवक पक्षप्रवेश करतायत, खानापूर 3 मतदारसंघाचा याच्यामध्ये सहभाग असणार। हे बघा, आपण जो प्रश्न विचारला आहे, मी पक्षप्रवेशाला जात असताना माझ्यासोबत पनवेल, उरण आणि खालापूरची, विशेषतः महानगरपालिका, नगरपालिका याचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच। त्याच्यासोबत जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आपल्यासोबत दिसतील, माझ्यासोबत दिसतील, पंचायत समितीचे सदस्य दिसतील, सरपंच दिसतील, अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील, विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्षसुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ती सुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसतील। ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही। ते रामशेठ ज्या दिवशी आम्हाला हे करतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे, त्यावेळी हे करतील। कारण मी आज तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही, तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी। आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकडे कोणाला। बघा, एक गोष्ट आपल्याला सांगतो, निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना, पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहामागं जाण्याचा हेतू एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे। का शेवटी जनता मोठी आहे। JM म्हात्रे एकटा काय मोठा नाही, त्याच्या स्वार्थाकरता जात नाही, पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागतो। बघा, मला खरोखर मी 29 तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून, त्याच्यानंतर माझी मनबदली करण्याकरता फक्त एवढेच सांगत होते की आपण मंडळी थांबावा, आणखी आपण विचार करू। पण त्याच याच्यामध्ये 2-2.5 तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भावुक झाले की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो। त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो। आणि मला दुःख हेच होतो का मी 47 वर्ष शेका पक्षाने मला भरपूर मान सन्मान दिला। पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष 74 साली पाटील साहेब झाले होते, त्याच्या दिबा पाटील, त्याच्या Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10 for English and Hindi Medium.
11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी ठाण्याहून कोपरी परिसरात 12 बंगला या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटली. एकीकडे कडाक्याचा उन्हाळा असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे, तर दुसरीकडे ठाण्यातील कोपरी परिसरातील 12 बंगला या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी पालिका कर्मचारी, पाणी पुरवठा विभाग दाखल झाले. भर रस्त्यात पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी कल्याणहून. बेजबाबदार असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. भाजपची केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी. बेजबाबदार असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. भाजपने केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. हा दवाखाना आहे की कत्तलखाना, असा उपस्थित सवाल केला आहे. कल्याण पूर्वमधील एक खडेगौरी विभागामधील एक महिला या ठिकाणी मला वाटतं सविता बिराजदार असं त्यांचं नाव आहे. त्या दुपारी 1 वाजता या ठिकाणी काही उपचारासाठी त्यांना या ठिकाणी आणलं होतं. परंतु इथे आणल्यानंतर सुद्धा साधारण 3 तास त्यांना कोणत्या प्रकारचे उपचार मिळाले नाहीत. आणि इथे जे कोणी त्यावेळेला उपस्थित होते त्यांनी त्यांच्या लक्षात आलं किंवा नाही आलं, जर त्यांच्या लक्षात आलं असेल की हे केस इमर्जन्सीची केस आहे आणि ती पुढे पाठवायची, तर ती पुढे पाठवायला उशीर का झाला, त्याला कोण जबाबदार आहे, त्याला प्राथमिक उपचार वेळेवरती का मिळाले नाहीत, आणि त्यानंतरसुद्धा इथून हलवण्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा वेळेवरती उपलब्ध झाली नाही. इथल्या ड्रायव्हरने सुद्धा त्याला ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी चालवायला नकार दिला की मी 2 पेशंट असतील तरच घेऊन जाईल. अशा वेगवेगळ्या प्रकारची उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये किंवा नातेवाईकांच्या मार्फत या ठिकाणी समजतंय. त्या महिलेला कोणत्याही प्रकारचे उपचार वेळेमध्ये या ठिकाणी मिळालेले नसल्यामुळे त्या हलगर्जीपणामुळे निव्वळ प्रशासनाच्या, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या, डॉक्टरांच्या किंवा या रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याची भावना या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकांच्या किंवा सोबत असणाऱ्यांची झालेली आहे. आत्ताच या ठिकाणी आम्ही CMOंना भेटलो आणि त्यांना याचा टाईम टू टाईम कोण यावेळेला हजर होते आणि कोण यावेळेला सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे त्या सगळ्यांची नावं आणि त्यांची जबाबदारी या ठिकाणी निश्चित करण्यासाठी त्यांना सगळ्यांची नावं काढायला सांगितलेली आहेत. आणि आमची मागणी अशी आहे की या सगळ्या विषयामध्ये ज्या सगळ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी या माध्यमामधून करतो. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. कल्याणमध्ये 5 तास अँब्युलन्स मिळण्यास उशीर झाल्यानं महिलेचा मृत्यू झालाय. 48 तासांच्या आत कारवाई पूर्ण करून संबंधितांच्या विरोधात कारवाई करणार असं केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी माहिती दिली. मयत महिला सविता बिराजदारचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय. अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. फिजिशियन रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये डाव्या हातामध्ये विकनेस असल्यामुळे आणि त्याची हालचाल व्यवस्थित होत नाही अशी तक्रार घेऊन दाखल झाल्या. तात्काळ त्यांना आपले जे फिजिशियन आहेत या ठिकाणी त्यांनी तपासलं. मात्र त्यांना सदर प्रकरण रेफर करण्याची आवश्यकता वाटल्यामुळे किंवा ते सदर बाब गंभीर वाटल्यामुळे तपासणीनंतर
त्यांनी ते सायनला रेफर करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने तशी नोट देखील तयार करण्यात आली सायन हॉस्पिटलसाठी आणि त्यांना रुग्णवाहिकेसाठी पाठवण्यात आलं. मात्र जी रुग्णवाहिका आहे ती त्यांना वेळेत उपलब्ध झाली नाही असं प्रायमा फेसी प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि त्यामुळे सदर पुढची दुर्दैवी घटना घडून आली. घरच्यांना महापालिकेच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की या प्रकरणासाठी जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील किंवा कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर महापालिकेच्या वतीनं पुढच्या 48 तासात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. कल्याणमध्ये अँब्युलन्स न मिळाल्याने महिलेचा मृत्यू प्रकरणात माजी नगरसेवक महेश गायकवाड डॉक्टरांवर संतापले. केडीएमसी रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता विराजदार या महिलेचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. हे रुग्णालय गरिबांसाठी नाही, या ठिकाणी खाजगी रुग्णवाहनांना पोहोचण्यासाठी दलालीचा धंदा केला जातोय. सविता विराजदार यांना वेळेवर रुग्णवाहिकांना न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाखाची मदत द्यावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली. आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा शर्मसार झालेला आहे. या हॉस्पिटलने आत्तापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे हॉस्पिटलला जावा, केम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तिथे अनेक लोकांनी दम तोडलेले आहे. आज जागृत मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले. हे दररोज होतंय. आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आहे. आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे, मित्रपरिवार असू दे, कोणी कल्याणपुरीतला एखादा गरीब माणूस मेला ना, त्याचं पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम. म्हणजे अशा पद्धतीचं ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे. हे पूर्णपणे नाकर्ते लोक या ठिकाणी बसवलेले आहेत. आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ॲक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्याही प्रकारचं इकडे सुखसुविधा नाही, तुम्ही एवढे वर्ष काय झोपले होतात का? आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिनम प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप केलेलं आहे, छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिनमनी जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप का करत नाही, जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशनवाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल. पण आज जी महिला आली होती, सविता नावाची महिला आली होती, हात दुखत होता म्हणून आली होती. 5 तास एम्ब्युलन्स उपलब्ध नाही. हा ग्रामीण भाग नाहीये, शहरी भाग आहे. आता या कल्याण ऐका तुम्हाला सांगतो, आता प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांचा काही दलाल लोक, ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या असतात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी घटना झाली, आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने तर कल्याणपुरीवरती आघात बसलेला आहे. आज 2च मुलं आहेत, त्यांचा वडील सुद्धा वारलेले आहे. या बाई घरकाम करून 2 पोरांचं पोट भरत होती. महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व गप्प बसणार नाही. तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला, त्यांच्या परिवाराला तुम्ही कितीही दिला, अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही. पण त्या 2 मुलांच्यासाठी महापालिकेने नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना धनराशी द्यावी, मोठ्या प्रमाणात द्यावी, 50 लाख रुपये द्यावेत त्यांना. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी नांदेडहून. राष्ट्रवादीचा पुन्हा पक्षप्रवेश सोहळा 11 मे रोजी पार पडणार आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 11 मे रोजी नांदेड जिल्ह्यात आहेत. मुखेड तालुक्यातील वनाळी येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांचे पक्षप्रवेश होणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार चिखलीकर म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय शिवशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदय चव्हाण व त्यांचे सहकारी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी 90,000 झाली असून येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढणार आहे, असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. प्राध्यापक उदय चव्हाण यांचा 11 तारखेला आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे. ज्येष्ठ नेते शेषरावजी चव्हाण यांच्यासह अनेक मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आहे आणि त्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाणवाडी, बाराळी तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे दादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्या भागातले आणि जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादांचा तिसरा दौरा आहे आणि तिन्ही दौऱ्याचे पक्षप्रवेश सुरू झाले आहे. लोकांची मानसिकता ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठ्या प्रमाणावर होते आणि प्रत्येकाला असं वाटते की दादा या ठिकाणी आले पाहिजे, दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला पाहिजे, भावना आहे. शिवशाही फुले आंबेडकरांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे लोकांना बघतायत आणि मला असं वाटते की दादांचा हा तिसरा दौरा आहे. आपण पूर्वीचे 2 दौरे बघितले, हा तिसराही दौरा अतिशय मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याचा होईल. भाजपातील काही मंडळी आहे का? भाजपाची मंडळी देखो आगे आणखी काही सुरू झालेलं नाही. मी मागे तुम्हाला सांगितलं की काही मंडळी जर आमचे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मग ती तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. अशी झाली का तयारीचा काय विषय आहे? तयारीच राहते. राजकारणामध्ये काय बघून पंचांग बघून थोडंच राहते, तयारी ठेवाच लागते. मी कोणाच्या घरामध्ये नाही. उदय चव्हाणाचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे माझे त्या घराचे संबंध होते, त्याच्यामुळे मी पण त्या घरातला एक सदस्य होतो. आता ज्याचं त्याने घर सांभाळावं ना, आम्हाला म्हणण्यापेक्षा स्वतःचं घर स्वतः सांभाळावं. अजितदादांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब आहेत, अल्पसंख्याक मंत्री दत्तामामा भरणे आहेत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत आणि त्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी कल्याणहून. ICSE बोर्ड परीक्षेत डोंबिवलीच्या यशस्वी देसाईचं घवघवीत यश, मिळवले 97.80% गुण. डोंबिवलीतील ओम इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी यशस्वी शैलेश देसाई हिनं ICSE 10वी बोर्ड परीक्षेत तब्बल 97.80% गुण मिळवत उत्तुंग यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे यशस्वीने कोणतेही क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि हे यश संपादन केलं असून तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ICSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत डोंबिवलीतील यशस्वी शैलेश देसाई हिनं 97.80% गुण मिळवले. ओम इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या यशस्वीने कोणत्याही क्लासचा आधार न घेता घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं. याबाबत बोलताना तिने आपल्या यशाचं श्रेय आई वडील शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले. यशस्वीला अभ्यासाबरोबर चित्रकलेचीही आवड आहे. ती घरी बसून वेळ मिळेल तसं स्केचिंग आणि रंगकाम करते. तिच्या आई वडिलांना तिचा हा कल खूप आवडतो आणि ते नेहमीच तिला प्रोत्साहन देतात. यशस्वीच्या वडिलांचा व्यवसाय इलेक्ट्रिशियन असून आई गृहिणी आहे. तिची धाकटी बहीण हुशार असून ती सुद्धा ताईसारखी गुण मिळवेल असं ती सांगते. तिच्या मामे बहिणी ज्ञानश्री गद्रे हिनं यशस्वीच्या यशावर आनंद व्यक्त करत सांगितलं की लहानपणापासूनच यशस्वी अभ्यासात खूपच हुशार आहे. घरी आली तरी अभ्यास करत असते. तिला व्हॉलीबॉलचा खेळ खूप आवडतो आणि आपल्या शाळेच्या संघाची ती कॅप्टन होती. यशस्वीचं ध्येय पुढे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं असून तिच्या स्वप्नपूर्तीसाठी ती सातत्याने मेहनत करत राहणार आहे. तिच्या या यशामुळे डोंबिवलीतून आनंदाचा वर्षाव होत आहे. म्हणजे माने आपले प्रशांत माने ते कोसळून चितरले आणि मी पुढचं साडवली जाधव. ठाकरे हायस्कूल माहिती आहे की दुकान असेल मी घरीच घरी आलो. पेढा वर्गाला. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Power Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11th May 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. It's about spiritual journey of peace and compassion. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है. It's about spiritual journey of this philosophy. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. So if you are looking for inner peace, if you believe on Buddhist philosophy of wisdom and compassion, then this is for you. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए. अपने साथ औरों को भी लाइए to be the part of this musical journey and to celebrate this Buddha Purnima, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मित सायुधन्तं गिरिमेखलम् उदित घोर ससेनमारम्. पुढील बातमी मुंबईहून. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. आज 15 दिवस झाले. 27 जणांचे बळी गेले. त्याचा बदला काय? जपाननं पाठिंबा दिलाय. पुतीननंही पाठिंबा दिला. चर्चा सुरू आहे. दिल्लीत मॉकड्रिल होणार आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. जनतेला तुम्ही मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवलं आहे. आमचा युद्ध सराव होणार आहे. म्हणजेच आमच्या हातात बंदुका देणार आहेत का? देशाची जनता देशाच्या स्वाभिमानासाठी सामना करायला तयार आहे. पाकिस्तानमध्ये विशेष अधिवेशन बोलावलं. भारतात सुद्धा 2 दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे. आम्ही उणे-दुणे काढणार नाही. आम्ही देशासोबत आहोत, सरकारसोबत आहोत, पक्षासोबत नाहीत. मॉकड्रिल काय आहे? सायरन वाजणार, ब्लॅकआउट होणार, रहदारी थांबेल. कोरोना युद्ध आम्ही बघितलं. मोदी यांची 56 इंचाची छाती यात दिसणार नाही, तरी देशाची छाती दिसेल. खरंच तुम्ही युद्ध करणार असाल तर सगळ्या पक्षांनी एकत्र या, चर्चा करू. आम्ही देशासोबत आहोत. यात आम्ही राजकारण करणार नाही. जी अराजक स्थिती मागील काही दिवसात निर्माण झाली त्याला गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत.
त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांना युद्धानंतरची स्थिती सांभाळता येणार नाही. त्यासाठी बदल करावे लागतील. इंटेलिजन्स फेल्युअर आहे, त्याला जबाबदार अमित शहा आहेत. जर देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अमित शहा यांचा राजीनामा द्यावा. अंतर्गत सुरक्षा त्यांच्या हातात देणं हा एक खतरा आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच्या भेटीबद्दल राऊत म्हणाले, काल या दोघांमधल्या भेटीत नेमकं काय झालं हे आता मी सांगणार नाही. माझ्याकडे सगळी माहिती आहे. जर मी आता सांगितलं तर बाकीच्या गोष्टींचं जे गांभीर्य आहे ते राहणार नाही. जे अस्वस्थ अशांत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल काय नेमका निर्णय होतोय हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. 14 दिवस झाले तर फक्त 15 दिवस झाले पाकिस्ताननी किंवा दहशतवाद्यांनी जे आमच्या 27 लोकांचा बळी घेतला त्या संदर्भातला प्रतिकार म्हणा, बदला म्हणा, काय हा आधी प्रश्न आहेच. दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत लोकांच्या. आपल्याला जपाननं पाठिंबा दिलाय, पुतीननं पाठिंबा दिलाय वगैरे सुरू आहेत चर्चा. आता उद्या युद्ध सराव आहे जनतेचा, युद्ध सराव, मॉक ड्रिल. आम्ही त्यालाही तयार आहोत. युद्ध सराव अनेक देशामध्ये होत असतो, विशेषतः ज्या देशांना सातत्यानं युद्धाची भीती असते, ज्या देश म्हणजे इस्रायल सारखा देश, त्यांना सातत्यानं हा युद्ध सराव करावा लागतो. जनतेला त्यात सहभागी करून घ्यावा लागतं, कारण तिथे 365 दिवस वर्षानुवर्ष युद्धाची परिस्थिती. युक्रेन असेल, भारतामध्ये जनता तेवढी अज्ञानी नाही. 1971 सालचं बांगलादेशच्या युद्धाची परिस्थिती त्यावेळेला आम्ही पाहिली आहे. तेव्हा तर दळणवळणाची साधनही कमी होती. भारत पाकिस्तानचं युद्ध झालंच, त्याच्यापेक्षाही मोठं युद्ध आपण लढलोय ते म्हणजे करोनाचं युद्ध. भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवले. अनेक देशात आम्ही पाहिलं की एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब 24 तासामध्ये बदला घेतला जातो. आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का? Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी गडचिरोलीहून. गडचिरोली जिल्ह्यातील शरयू ढोरे जिल्ह्यात पहिली आली. 12वीत मिळाले 92% गुण. गडचिरोली जिल्ह्यातून पहिली येण्याचा मान पटकावणारी शरयू विलास ढोरे हिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. शरयू विलास ढोरे हिला 92% गुण मिळाले. हिने आपल्या यशाचं श्रेय महात्मा गांधी शाळा व ज्युनियर सायन्स कॉलेज येथील शिक्षक तसेच आपल्या पालकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिलं आहे. मुलाखती दरम्यान तिनं आपल्या पुढील शिक्षणाविषयी सांगताना जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा MSc ॲग्री करून बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. तिचा आत्मविश्वास व स्पष्ट विचारशक्तीचं कौतुक करण्यात येत आहे. शरयूच्या यशामागे कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. माझे नाव शरयू विलास ढोरे आहे. मी इयत्ता 12वीमध्ये 24-25च्या सत्रामध्ये होते. माझं जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे 92%. मला खूप आनंद झालेला आहे, कारण की मलाही वाटलं नव्हतं की मला एवढे मार्क्स मिळतील. तसेच मी याचे श्रेय माझ्या आईवडिलांना, माझ्या शिक्षक वर्गांना देऊ इच्छिते. तसेच माझ्या आजूबाजूच्या पीपल्सला पण देऊ इच्छिते. तसेच सर्वांचे खूप खूप आभार मला एवढं अभिनंदन करायसाठी. धन्यवाद.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी बुलढाण्याहून. बुलढाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्यांदा विभागात द्वितीय. 12वीचा निकाल 95.18% इतका लागला असून 32,136 विद्यार्थी झालेत उत्तीर्ण. 12वीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यानं शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित करत अमरावती विभागात सलग तिसऱ्यांदा दुसरं स्थान पटकावलंय. यंदा जिल्ह्याचा निकाल 95.18% लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 116 परीक्षा केंद्रांवर 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान 12वीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेसाठी 33,762 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एकूण 32,135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जे विद्यार्थी अयशस्वी झाले ते 11वीच्या प्रवेशासाठी पात्र असून जुलै महिन्यामध्ये पुन्हा 12वीची परीक्षा देऊ शकतात व त्यांनी खचून न जाता अभ्यासाला सुरुवात करावी असं आवाहन शिक्षणाधिकारी अनिल आकाड यांनी केलं आहे. दिनांक 5 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल मंडळाने घोषित केला असून बुलढाणा जिल्हा हा विभागामध्ये 2 नंबरवर राहिला असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सायन्स, आर्ट, कॉमर्स इत्यादी विषयासह एकूण 33,762 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 32,135 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. एकूण निकाल हा 90.45% एवढा लागला असून हा ओव्हरऑल रिपीटर आणि फ्रेशर विद्यार्थ्याचा एकत्रित रिझल्ट आहे. फ्रेशर विद्यार्थ्यांचं जे विभागनीय आहे आपण जर प्रमाण बघितलं तर फ्रेशर विद्यार्थ्याचा निकाल हा 95.18% एवढा लागला असून रिपीटर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो 33.93% एवढा लागला आहे. जे विद्यार्थी यामध्ये नापासचं प्रमाण जरी कमी असलं तरी काही विद्यार्थी यामध्ये अयशस्वी झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता लगेच त्यांना सुद्धा 11वीला प्रवेश मिळू शकतो आणि जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये ते आपल्या पेपर्स पास करू शकतात. त्यामुळे त्यांचं कोणतेही वर्ष वाया जाणार नाही. त्यामुळे त्यांनी खचून न जाता पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी ही सगळ्या विद्यार्थ्यांना याबद्दल मी आवाहन करतो. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं वैभवी देशमुखचं अभिनंदन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचं अभिनंदन केलंय. वैभवी देशमुखला 12वी परीक्षेत 85% गुण मिळाले असून याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तसेच दूरध्वनीने संवाद साधून वैभवीचं अभिनंदन केले. पुढील शिक्षणासाठी तुला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही तुझ्या कायम पाठीशी असल्याचं देखील म्हटलंय. यावेळी वैभवीने वडिलांचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करीन. तुम्ही सगळे सोबत आहात यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मदत होईल असं म्हणत माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी न्याय नक्कीच मिळेल असं देखील म्हटलं. माझ्या सोबत असला तर मी नक्कीच हो सर हो आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. हो सर हो सर थँक्यू.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी छत्रपती संभाजीनगरहून. स्मार्ट मीटरच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन. राज्य शासनाकडून वीज चोरी रोखण्यासाठी काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. मात्र या स्मार्ट मीटरच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्रपणे विरोध करण्यात येतोय. स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरणकडून सर्वसामान्यांची ग्राहकांची लूट होत आहे आणि यावेळेचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवलं जाते. याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केलाय. सरकारनं हे सगळं त्वरित थांबवावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की आपले मीटर घरातून काढून रस्त्यावरच्या खांब्यावर आणले. मोदी सरकार ज्यावेळेस आलं सत्तेमध्ये, त्यांचं असं स्मार्ट ग्रिड मिशन होतं, नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन, ज्यामध्ये 2017 पर्यंत त्यांना घरोघर स्मार्ट मीटर लावायचं त्यांचं उद्दिष्ट होतं. त्या अंतर्गत त्यांनी गेल्या 4 वर्षापूर्वीच आपले मीटर घरातून काढून रस्त्यावर आणले. हे त्यांचं त्यावेळेसचं नियोजन होतं, षडयंत्र होतं. त्यांना बाहेरच्या बाहेर स्मार्ट मीटर लावायचं होतं, यासाठी त्यांनी ते केलं. निवडणुकीपूर्वी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोक रस्त्यावर आले, लोक चिडले, म्हणून हे सरकार खोटं बोललं आणि चंद्रशेखर बावनकुळे जे त्यावेळेसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी जाहीर केलं की घरोघर स्मार्ट मीटर लागणार नाहीत आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवला. आता बघा काय झालं. आम्ही म्हणलो चंद्रशेखर बावनकुळे खोटं बोलतात, कारण हे त्यांनी टेंडर रद्द केलंच नव्हतं. हे एनसीसी आणि अदानीला दिलेलं टेंडर आहे आणि त्यावेळेस हे म्हणत होते स्मार्ट मीटर आहे. आता काय म्हणतात हे टीओडी मीटर आहे. मग टीओडीचं काहीतरी वेगळं टेंडर दाखवा ना, कारण टीओडी पण तेच आहे आणि स्मार्ट मीटर पण तेच आहे. टीओडी काय आहे तर टीओडी जे आहे ते टाइम ऑफ द डे रेट आहे, ज्याचं त्यांनी आता नवीन दर प्रणाली जाहीर करून टाकली. आता आपल्याला पूर्वी 11 रुपये 17 पैसे पर युनिट आपल्याला लागायचं. आता जर हे टीओडी लागलं तर आपल्याला 20 रुपयापासून सुरू होईल. त्यांना असं वाटत होतं की घरावर सोलर आहे, आपण मजेत आहे, त्या बांधवांना देखील, त्या भगिनींना देखील सुखाने जगू देणार नाहीत. त्यांचं 3.5 रुपयाने घेणार आणि त्यांना 17.5 देणार. तिथं सुरुवात आहे अजून, याच्याही पुढे ते जाणार आहेत. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करीत आहोत आंदोलनाला. आम्ही जवळपास 17,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतोय की जर तुम्ही घरात बसून राहिलात तर तुमची आयुष्यभर लूट होणार आहे. तुम्ही किती कमाई करून घ्या. आज आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की कैलासनगर, दादा कॉलनी, पावसिंगपुरा आणि अजून शहराच्या इतर भागामध्ये जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढून घ्या. आमची परमिशन नसताना ते लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी हे प्रायव्हेट वाले मीटर लावायला आलेले आहेत, लोकांना आवाहन करतो की त्यांना हाकलून लावा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्मार्ट मीटर लागू नये, हे टीओडी दर लागू नये, वीज दरवाढ कमी झाली पाहिजे, तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ठिकाणी जुबली पार्कला महावितरण कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता तुम्ही उपस्थित राहिलात तर सरकारला झुकावं लागेल. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी भंडाऱ्याहून. भंडाऱ्यात सीडबॉल महोत्सव संपन्न. पर्यावरण संवर्धनासाठी 1 लाख सीडबॉल्स उपलब्ध.
बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी व श्री रविशंकर यांच्या जन्मदिनी 12 मे रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग भंडारा शाखेतर्फे सीडबॉल महोत्सव आयोजित करण्यात आलाय. खाम तलाव परिसरातील सायंकाळी 5 वाजेला होणाऱ्या या उपक्रमात 1 लाख सीडबॉल 20 गोळ्या वितरित करण्यात येणार आहेत. निसर्गप्रेमी शिक्षिका रजनी सोनकुसरे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की माती, शेण व स्थानिक बियांपासून बनवलेल्या या सीड्स बॉलला जंगल, डोंगरदऱ्या, नदीकाठ अशा मोकळ्या जागांवर टाकलं जाणार आहे. पावसामुळे या बियांना अंकुर येतो आणि कोणत्याही देखरेखीशिवाय झाडे उगवतात. आजचा माणूस तणावग्रस्त जीवन जगतोय. निसर्गाच्या सहवासात राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकेल, असं सांगून सोनकुसरे यांनी बीज संस्काराचं महत्त्व पटवून दिलं. या उपक्रमाचा हेतू केवळ वृक्षारोपण नसून संपूर्ण पर्यावरणीय साखळी बळकट करणं हे आहे. झाडांमुळे वन्य प्राण्यांना अन्न मिळालं तर ते गावाकडे येणार नाही, त्यामुळे शेतीचं नुकसानही टळेल. मी रजनी महेश सोनकुसरे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे भंडारा इथं आम्ही 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त आणि पूजनीय श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भंडाऱ्यामध्ये पहिल्यांदाच सीडबॉल महोत्सव घेत आहोत. ह्या सीडबॉल संकल्पना याच्यासाठी की जेव्हा आपण बीज संस्कार करू आणि ते जमिनीमध्ये टाकू तर ह्या बॉलला वाढवण्यासाठी निसर्ग वाढवतो, पाणी कमी लागते, जमिनीची पण तेवढी आवश्यकता नसते की आपल्याला जमीनच असायला पाहिजे. जिथं रिकामी जागा असेल, नदीच्या काठावर, नहराच्या ठिकाणी, जिथं पडीत जमीन असेल अशा ठिकाणी हा सीडबॉल टाकायचा. पाऊस पडला की निसर्ग त्या बीजला वाढवतो आणि आपली ही वसुंधरा हरीभरी होईल. आणि भंडाऱ्यामध्ये आम्ही यावर्षी 1 लाख सीडबॉल लावण्याचा संकल्प आहे. तरी भंडाराकरांना अशी विनंती करते की 12 मेला खाम तलावावर संध्याकाळी 5 वाजे आपण हा सीडबॉल महोत्सव घेणार आहोत. तरी जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमात येऊन सीडबॉल आपल्या हाताने तयार करावे अशी मी विनंती करते. याचबरोबर आताचं बातमीपत्र संपलं. मी सरिता परदेशी आपल्या सर्वांचा निरोप घेते. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा BBS न्यूज नेटवर्क.